नमस्कार, लातूर पॅटर्न न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूया आजची विशेष घडामोड। लातूरात अवैध वाळू, दगड व मुरुम माफियाचे धाबे दणाणले। तहसीलदार तांदळे यांच्याकडून 5,45,395 रुपये दंड वसूल। लातूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यावर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे। मे महिन्यात राबवत असलेल्या विशेष मोहिमेत बेकायदेशीररित्या वाळू, दगड आणि मुरुम याची वाहतूक करणारे वाहने जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती लातूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सौदागर तांदळे यांनी दिली आहे। या मोहिमेदरम्यान एकूण 3 हायवा आणि 1 टिप्पर वाहनावर कारवाई करून 5,45,395 इतका नगदी दंड शासन दरबारी जमा केला आहे। 1 हायवा व 1 टिप्परवर कायदेशीर कारवाई प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। यापुढेही अशीच दंडात्मक कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले। या कारवाईमुळे वाळू, दगड आणि मुरुम माफियाचे धाबे नक्कीच दणाणले असतील।